काल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार दिंडोरी येथे दौऱ्यावरती आले होते आणि या दौऱ्यामध्ये माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं आश्वासन या जनतेला दिले, परंतु कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी, सर्वसामान्य युवकांच्या नोकरीच्या प्रश्नाविषयी कुठल्याही प्रकारचा एक शब्द सुद्धा काढलेला नाही। त्या ठिकाणी हजारो युवक बेरोजगार आहेत, त्या ठिकाणी मोठमोठे MIDC आहेत, त्याच्यावरती सुद्धा उपमुख्यमंत्री महोदयांनी एक शब्दही काढला नाही। त्या ठिकाणी ही झालेली कालची जी घटना आहे त्याचा निषेध म्हणून आज आम्ही जो त्यांनी बसेस आहेत त्या पिंक कलरच्या आहेत, या पिंक कलरच्या गुलाबी कलरच्या बसेसमधून त्यांनी AC बसेस आहेत, त्या AC बसेसमधून फिरतायत आणि दौरे चालू आहेत, त्याचा निषेध म्हणून आज या ठिकाणी आम्ही गुलाबी पिंक कलरचा पाणी गुलाबाचे फुलं अशा प्रकारचा निषेध या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेला कळण्यासाठी निषेध करतोय। या ठिकाणी सर्वसामान्य माणसाचे प्रश्न कुठल्याही प्रकारचा एक शब्द सुद्धा यांनी काढलेला नाही, म्हणून आज या ठिकाणी राष्ट्रवादी युवकच्या वतीने आज आम्ही दिंडोरीच्या चौफुलीवरती जाहीर निषेध करतो। म्हणून आज या ठिकाणी उपस्थित मनोज भाऊ कांदवे आहेत, आमचे जिल्हा अध्यक्ष श्यामभाऊ हिरे आहेत, या ठिकाणी नगर उपाध्यक्ष शैलताई उकडे आहेत, त्या ठिकाणी सागर भाऊ गुंबाडे, संदीप भाऊ बेरे, युवकचे सगळेच पदाधिकारी आहेत, सरपंच आमचे वणी खुर्दचे सरपंच सोमनाथ भाऊ बेरे हे पण आहेत। म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा या महायुती सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार येऊन गेले, येताना गुलाबी गाडी गुलाबी थंडीसारखा आस्वादा घ्यायला आले असं वाटत होतं। हा सगळा आदिवासी बहुल तालुका आहे, आदिवासी बहुल पट्टा आहे। आज योगायोगाने 8 तारखेला क्रांती दिन म्हणून आपण साजरा करत असतो। क्रांती ही गुलाबी गाडीमध्ये बसून आणि गुलाबी हवा खाऊन होत नाही, तर क्रांती ही संघर्षाने होते। संघर्ष हा प्रत्येकाला न्याय आणि हक्कासाठी घ्यायचा असतो। काल इथं आलेल्या मुख्यमंत्र्यांनी असं कुठलंही वक्तव्य केलं नाही ज्यामुळे शेतमजूर, शेतकरी, रोजगार, कामगार याच्यासाठी काहीतरी जीवनाच्या उपयोगी गोष्टी दिल्या जातील, जीवन आवश्यक गोष्टींवरती बोललं जाईल, ते आरोग्यावरतीही काहीच बोलले नाही। त्यांनी वल्गना केली की 2300 कोटी रुपये इथं दिले, पण जर इथला सर्वसाधारण माणूस जरी तालुक्यात फिरला तर असं तुम्हाला दिसणार नाही का 2300 कोटी का 23 कोटी का 23 रुपये दिले। इथं येऊन अक्षरशः आदिवासी माणसाला फसवण्याचं काम केलं। आपल्या माध्यमातून मला उपमुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे का आपण जी लाडकी बहीण योजना चालू केली आहे ती कुठल्या हेडखाली चालू केलेली आहे, जो निधी वर्ग होणार आहे तो कुठल्या हेडखाली तुम्ही वर्ग करणार आहात। एक दुसरा माझा असा प्रश्न आहे की ती योजना चालू करताना 21 वर्षापुढील महिला पाहिजे, मग मतदानाचा अधिकार जर 18 वर्षाचा दिलेला असेल तर 18, 19, 20 या 3 वर्षामध्ये असणाऱ्या आमच्या बहिणींना तुम्ही ती योजना का दिलेली नाही? यांना मतदानाचा अधिकार एकीकडे देतात, मग त्यांचा हा हक्क तुम्ही लाडकी बहीण म्हणून का हिरावून घेतलाय? आणि तिसरा प्रश्न आहे, लाडकी बहीण फक्त आयुष्याच्या साठीपर्यंत जगली पाहिजे का? तिथून पुढे जर तिचं आयुष्य वाढत असेल तर ती लाडकी राहत नाही का? म्हणून 60च्या पुढच्याही महिलांना तुम्ही तो अधिकार का दिला नाही? मग ही लाडकी बहीण योजना म्हणजे महिलांच्या तोंडाला पानं पुसल्यासारखं होत नाही का? या बहिणीचा विश्वासघात केल्यासारखं होत नाही का? या बहिणी तुमच्या कुठल्याही 70,000 कोटीतला 70 रुपये सुद्धा मागायला येणार नाही, परंतु 18 ते 21 आणि 60 जिथपर्यंत ती महिला राहील तिथपर्यंत ती बहीणच असावी आणि त्या बहिणीला हा अधिकार मिळावा असं आपल्या माध्यमातून सांगण्याचा मी किंवा असा प्रश्न माझा उपमुख्यमंत्र्यांना आहे।